गुड आफ्टरनून, मी शुभांगी आणि तुमचं खूप खूप स्वागत माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आज मी एका ठिकाणी घरभरणीला चालली वास्तुशांतीला. तर म्हटलं तुम्हाला पण सांगू का मी वास्तुशांतीला जाते आणि तुम्हाला पण वास्तुशांतीची पूजेची तयारी वगैरे दाखवू. चला तर माझ्यासोबत वास्तुशांतीसाठी. घरभरणीला निघाल्यावर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले, कारण त्यांना पण यायचं होतं घरभरणीला. तर तुम्हाला मी त्यांचं घर दाखवते. हे बघा, रायगड असं त्यांच्या घरावर नाव आहे आणि शिवाजी महाराजांचा मस्तपैकी वरती झेंडा लावलेला आहे. हे बघा, तर त्यांचे मिस्टर शिवप्रेमी आणि शिवभक्त आहे मोठे, त्याच्यामुळं त्यांचं शिवाजी महाराजांचे ते कट्टर भक्त आहे. तर त्यांचं घर मी तुम्हाला दाखवते. ते गेट, त्यांची गाडी पार्क केलेली आहे बघा. आणि इकडं छान त्यांनी मस्त कुंड्या लावलेल्या आहे बघा. हे बघा, इथं मस्त तुळशी वृंदावन, छान रांगोळी काढलेली आहे. हे बघा, दिवा वगैरे मस्त आहे एकदम. इथं त्यांच्या मुलीची सायकल आहे. हे बघा, ही त्यांची कार, बॅलेनो कार आहे त्यांची. आणि हा दाभाडेताई, माझी खूप खास मैत्रीण. हे बघा, छान त्यांची मस्त उंबरठ्याची पूजा केलेली असते दररोज. आणि ही त्यांची क्यूट काव्या. काव्याला तुम्ही बऱ्याच वेळेस आमच्या ब्लॉगमध्ये बघितलेले असेल. काव्या कशी बेटा? छान. हा सोफा ठेवलेला आहे. हा लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल आहे. हे बघा, छान POP केलेला आहे मस्त. आणि तुम्हाला सांगितलं मी की त्यांचे मिस्टर कट्टर शिवभक्त असल्यामुळे हे बघा, शिवाजी महाराजांचा मस्त इथे छान जणू पुतळा करून लावलेला आहे शिवाजी महाराजांचे. मस्त झाली वगैरे. हे बघा, इकडे त्यांच्या दरवाजावर सूर्यदेवाचा छान हे लावलेला आहे सिम्बॉल. आणि हे बघा, कर्टन वगैरे तिथे छान सुशोभित केलेलं त्यांचं घर आहे. हे बघा, इकडे शोकेस आहे. आणि इकडे हा ढाल काव्याची मम्मी, काव्याच्या पप्पांना भेटलेला आहे का? हो, त्यांच्या ऑफिसमधनं पण आहे, क्रिकेटचे पण. अच्छा, क्रिकेट प्रेमी पण आहे ते. हे बघा, त्यांना भरपूर साऱ्या ढाली भेटलेल्या आहे. आणि हे बघा, इथं त्यांचं डान्स मधलं एक ट्रॉफी. हो का? काव्याचं डान्समधली. काव्या, अरे वा, डान्स पण छान करते काव्याचं. तर काव्याला तुम्ही डान्स करताना बघितलंच आहे. हे बघा, छान शोकेस आहे. आता मी तुम्हाला पुढे घेऊन जाते. शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचं हे बघा छान पुतळ्याभोवती मस्त फुलं वगैरे, दिवा वगैरे छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे. बघा, अतिशय मस्त. ते बघा, इकडे जिना आहे, इकडे वरती जायला स्पेस आहे. आणि हे बघा, इकडे स्टोर रूम आहे, इकडे बाहेर जायला जागा आहे. तर इकडे हे बघा, इकडे वॉश बेसिन, इकडं टॉयलेट बाथरूम आहे. हे बघा, इकडं त्यांचा किचन आहे. ते बघा, किचनमध्ये पण अतिशय स्वच्छता वगैरे आहे. बघा, किचन ट्रॉलीज वगैरे. आणि दूध तापतंही बहुतेक गॅसवर. इकडे मिक्सर, फ्रीज. आणि इकडे छान त्यांनी शोकेस वगैरे केले. हे बघा, हा त्यांचा किचन मस्त आहे. हे बघा, हा किचन मस्त आहे त्यांचा एकदम. इकडे छान शोकेस वगैरे, इकडे फ्रीज, हे किचन ट्रॉलीज वगैरे केलेले आहे. इकडे छान डायनिंग टेबलवर जेवणाचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि वरती लॉट पॅक केलेले, रॅक वगैरे मस्त छान मांडलेलं आहे. इकडे बेडरूम आहे त्यांचा. हे बघा, आणि दाभाडेताई शिवणकाम काम पण करतात. इकडे त्यांची कपडे शिवायची मशीन आहे, त्या ब्लाऊज पण शिवता. आणि बघा, ही दाभाडे फॅमिली. ह्या दाभाडेताई, त्यांचे मिस्टर, त्यांचा मुलगा मयंक आणि ही छोटीशी क्यूट काव्या. आणि इकडे बघा, मोठ्या स्वयंपाकाची भांडी वगैरे आणि एक्स्ट्राचं सामान वगैरे, कपडे वगैरे आहे, ड्रेसिंग टेबल वगैरे. तर इथे हा स्पेस आहे टॉयलेट बाथरूमच्या बाहेर. बघा आहे. हे बघा, इकडे पण बेड वगैरे आहे आणि गोदरेजचं कपाट. आणि इकडे काही एक्स्ट्राचं सामान वगैरे. आता घर म्हटल्यावर सगळं लागतं. आणि ते त्यांच्या दादाचा स्टडी रूम आहे, स्टडी टेबल, लॅपटॉप वगैरे त्याचा ठेवलेला आहे. आणि इकडे त्याचं स्टडी मटेरियल आहे. काय हे तुझं मटेरियल का दादाचं? दादाचं स्टडी रूम आहे ना. मी दादाच्या स्टडी रूमच्या टेबलच्या खाली ठेवते. हो का? तुझं अभ्यासाचं मटेरियल कुठे आहे मग? काव्याचं स्टडी मटेरियल. काव्या अभ्यासात फार हुशार आहे का? हुशार नक्की? अरे वा, किती मार्क्स पडतील यावर्षी? 99
फक्त 98 पडते. अरे वा, बघितलं किती हुशार आहे काव्या. आता मी तुम्हाला वरती घेऊन जाते. हे बघा शिडी वगैरे आहे लावलेली आणि छान स्टीलचं ग्रिल केलेलं आहे. आणि बघा इथे पण कोपऱ्यात त्यांनी छान मस्त कुंडी ठेवलेली आहे. हे बघा इकडे पण छान कुंड्या आहे. हे बघा इथे छान चेअर आहे ठेवलेली. इकडे पण छान फोटो फ्रेम ही बघा मस्त लावलेली आहे. हे बघा वरती जाते मी आता. हे बघा हे पण वॉश बेसिन आहे आणि इथे पण मिरर वगैरे लावलेलं आहे. हे बघा आणि इकडे पण वरती टॉयलेट बाथरूम वगैरे आहे. छान देवघर आहे. हे बघा हनुमान कवच वगैरे. गाव्याचे पप्पा वाचता का हनुमान कवच? भैया वाचतो. तेव्हा छान. आणि वरती पण भद्रा मारुतीचा छान फोटो वगैरे आहे. आणि हे बघा हे त्यांचं देवाची मांडणी केलेली आहे. छान आहे अतिशय. मस्त रांगोळी वगैरे काढलेली. देवांचं फार वेळ आहे त्यांना. आणि इकडे छान पांडुरंगाचा मस्त फोटो लावलेला आहे. ते बघा हा रूम तुम्हाला मस्त बाहेर बघितलं का छान वाटतं. हिरवं हिरवं गार शेत आणि तिकडं कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहे. तिकडे आपण टेरेसवालो आहे त्यांच्या. हे बघा टेरेस. हे बघा इकडे पण समोर मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे आहे. हे बघा आणि हा शिवाजी महाराजांचा ध्वज फडफडतो आहे कारण आज आहे शिवजयंती. त्यामुळे त्यांनी ध्वज लावलेला आहे. हे बघा असा भाग आहे. आणि इकडे पण टेरेस आहे. हे बघा हे बघा किती छान नजारा आहे बाहेर. मस्त हिरवं हिरवं गार शेत आहे. फ्लोअरला चाललोय. काव्या पण आपल्यासोबत. चल काव्या. काव्या तुला सुट्टी ना आज? काव्याला सुट्टी त्याच्यामुळे काव्या घरी आहे. नाही तर मग काव्या रोज शाळेत गेलेली असती. काव्या खूप गुड गर्ल आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस तिला आमच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. बघू आता पुढे इकडे काय. तर हे बघा इकडे हां वरचा टेरेस आहे. बघा इकडं त्यांचं सोलर आहे. सुदर्शन सौर लावून घेतलं आहे त्यांनी पण. हे बघा असं आहे आमचं रायगड. काव्याताईंचा दाभाडेताईंचा रायगड. तर मी दाभाडेताईंच्या घरून निघाली तर त्यांचा दादा पण आला. दादा कुठे गेला होता? अरे वा वा नमस्कार नमस्कार. कुठे? अच्छा अच्छा. तर छान आहे तुमचं घर. मस्त आहे अगदी. धन्यवाद. अभ्यास कसा चाललाय तुझा? मस्त आहे ना. हा ना. तर त्यांचा दादा आहे मयंक. खूप गोड आहे. अतिशय शांत आहे. आपलं काम बोल ना आपण बोल. असा आमच्या दाभाडेताईंचा मयंक. बाय बाय मयंक. बाय बाय. त्यांच्या घरून मी आता निघाली आहे. तर हे बघा इथे मी घरभरणीच्या कार्यक्रमासाठी चाललेली आहे. हे घर आमच्या घरासमोरच आहे. इथे वास्तुशांतीची पूजा चालू आहे. बघा इथे वास्तुशांतीची पूजा मांडलेली आहे आणि छान पूजा मांडलेली आहे. वास्तुशांतीची असते मस्त अगदी. पूजेला बसलेले आहे आमचे भाऊ आणि बहिणी. तर हे बघा गुरुजींची पूजा चालू आहे.
तर पूजा हॉलमध्ये चालू आहे आणि इकडं किचन रूम आहे आणि ह्या आमच्या ताई आहे ज्यांची घरभरणी आई इथे मिळालेली आहे. तर इथे यांचं पूर्णाचे नैवेद्य करायचं काम चालू आहे. ताई पोळ्या करताय आणि इथे हा ताई पोळ्या भाजताय. हे बघा घरभरणी असल्यामुळे जरा तुम्हाला पसारा वगैरे घरात दिसत असेल. आणि इकडं वॉश बेसिन वगैरे आहे, टॉयलेट बाथरूम आहे. तर हे तुकाराम भाऊ आहे आमच्या घराचे मालक. आमच्या मिलिंद भाऊंचे ते खूप जीवाचे मित्र होते, पण त्यांची साथ काही देवानी जास्त दिवस नाही ठेवली. तुकाराम भाऊ मिलिंद भाऊची आठवण येते का नाही? हा ना. किचन रूम दाखवते मी तुम्हाला पूर्ण. हे बघा या छान टाईल्स लावलेले आहे आणि इकडे वरती लॉफ्ट आहे आणि इकडे छान डब्यांसाठी वगैरे रॅक केलेली आहे. ही बघा खूप सारं सामान ठेवलेलं आहे. कार्यक्रमाला आलेली पाहुणे मंडळी वगैरे बसलेली आहे आणि इकडे छान हिरवगार असं शेत आहे बघा. आणि इकडे पण काही पाहुणे बसलेली आहे. मध्ये टॉयलेट बाथरूम आणि जिना आहे आणि इकडे एक रूम आहे. तर हे बघा इकडे पण एक रूम आहे. तर इथे हॉल आहे. इकडे पण काही पाहुणे मंडळी बसलेली आहे. तर इकडे किचन आहे बघा. इकडे पण छान किचन रूम दिसत असेल. हे बघा इकडे काही पाहुणे वगैरे आलेले नाश्ता वगैरे जेवण करताना. तरी हा ज्या तुकाराम भेटला आपल्याला त्याची चुलती आहे आणि आम्ही दोघी पण छान मैत्रिणी आहे. त्या पण इथे कार्यक्रमाला आलेल्या आहे. तर इकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचे स्वयंपाकाचे काम चालू आहे. हे बघा ह्या मावशी पुऱ्या करताय आणि पुऱ्या तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे. तर इथे भात बनवून तयार झालेला आहे आणि हे आचारी दादा आहे आपल्यासोबत. काय नाव आहे तुमचं? अच्छा, स्वयंपाक छान केलाय ना? तर इथे छान डाळ केली आहे, वरण केलंय मस्त, थोडीचं मुगाचं मिक्स मस्त दिसतंय. आणि इथे भाजी केलेली. कसली भाजी? वांगे बटाट्याची भाजी का? तर वरण भात वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे आणि तिकडं पुऱ्या तळायचं काम चालू आहे. तर याच्यामध्ये छान गुलाबजाम केलेले दिसत आहे. तर सगळा स्वयंपाक तयार झाला आहे, फक्त आता पुऱ्या करायचं बाकी आहे. तर पुऱ्यांचं काम चालू आहे. इथे दोन्ही मुलांच्या त्यांनी सोय केलेली आहे आणि आता इथून वरती जायला जिना आहे, त्यावरती दाखवते तुम्हाला. आणि माझ्यासोबत गिरू पण आली होती. गिरूला मैत्रीण भेटली तर गिरू आणि तिची मैत्रीण छान रमून गेलाय बघा. हे बघा गिरू मस्त खेळते इकडनं तिकडं. आणि मला तेजसची मैत्रीण पण भेटली. तुझं नाव काय ग दीदी? पूजा नंदन. पूजा नंदन. तर तेजस आणि ती क्लासमेट होती. मग आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि तिची मुलगी आहे लहान, ती गिरजाबरोबर खेळतीये. हे बघा ही पूजाची मुलगी आहे, प्रयागा नाव आहे तिचं, आणि ही गिरू. दोघी जणी मस्त खेळू राहिल्या. हिचं नाव ओवी आहे ना? ओवी. आणि अजून काय बोलली तू? प्रणया. हां, प्रणया नाव आणि ओवी नाव आहे तिचं. तर दोघी जणी मस्त खेळत आहे. गिरू गिरू तुम्ही आराधरी खेळा, दोघी जणी पकडा पकडी खेळा. इथं पोरी. तर इथे त्यांचे पाहुणे वगैरे आले होते रात्री मुक्कामी, त्याच्यासाठी गाड्या वगैरे कपडे वगैरे ठेवलेले आहे. रात्री मुक्कामी होते त्यांचे, दूरचे पाहुणे होते खानदेशचे, त्यांची सोय त्यांनी केलेली आहे. वरती मंडप टाकला आहे जेवणासाठी आणि खाली एक छान मंडप आहे. हळूहळू पाहुण्यांची गर्दी वाढते. पूजा वगैरे झाली तर सुहासनी जेवायला बसते. हे बघा सुहासनी जेवत आहे. सुहासनीला जेवण्यासाठी छान पुरणपोळी, सार, भात सगळं स्वयंपाक, तसंच आचार्याने केलेला स्वयंपाक पण आहे. आणि बघा इथे पूजा आहे.
सुहासिनी जेवायला वाढून झाले सुहासिनीचं. आणि इकडे पूजा आहे, पूजेसमोरच सुहासिनीला जेवायला बसवलेलं आहे. आणि छोट्या कुमारिका आणि जेवायला बसलेल्या. गिरिजा त्रास देत होती. मी गिरिजाला घरी ठेवलं आणि आता रोहिणी मी आलो आहे. ते इथे आम्हाला पूनम भेटली, बरेच पाहुणे भेटले. हे बघा पूजा परत तुम्हाला एकदा पूजा दाखवते. हे बघा ही छान पूजा मांडलेली आहे घरभरणीची. बरीच पाहुण्यांची गर्दी वगैरे झालेली आहे. मी घरी गेली आणि परत आली. आता आम्ही पण जेवण करतो मस्त. आपण जेवायला बसलो. आले का तर घरभरणीच्या कार्यक्रमावर मी आता घरी आली आहे. चेंज वगैरे केलं. तर घरभरणीचं दाखवायचं तुम्हाला कारण असं की त्या माणसांच्या आणि माझ्या आईवडिलांचे खूप प्रेमाचे संबंध. गरीब माणसं आहे बिचारे. आणि जो तुम्हाला मी तुकाराम दाखवला तो माझा भाऊ स्वर्गवासी मिलिंदचा खूप जवळचा मित्र होता. गरीब होता पण माझा भाऊ कसा सर्वांना एक समान धरायचा. मग असं नाही का हा खूप पैशावाला आहे मग त्याला खूप डिमांड द्यायचा किंवा हा खूप गरीब आहे मग त्याला काहीतरी समजायचं. असा भेदभाव त्याच्याजवळ अजिबात नव्हता. आणि त्यांच्या घराला खूप खूप अडचणी आल्या. खूप वेळेस त्यांचं काम थांबलं. तर आत्ता कुठे त्यांचं काम पूर्ण झालं म्हणून मी त्या घरभरणीला आनंदाने केले आणि सर्व शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं. कारण कसं आहे मोठ्यांचं तर सर्व कौतुक करता पण गरिबांचं पण कुठेतरी कौतुक झालं पाहिजे असं मला वाटतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला ना? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच आमच्यावर भरभरून प्रेम करा. बाय बाय.